ये 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 राजकुमार, बरं झालं तू आलास. मला खात्री होती 100% तू येणार. कारण मी ना तुला अगदी कळवळीने मनापासून सांगत होते की तुझं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी एकच व्यक्ती आहे आणि तिचं नाव आहे सावली. तिला धडा शिकवल्याशिवाय मला चैन पडणार नाही आता. तुझं चैन वैन राहू दे. तुझ्याकडे काहीतरी ठोस पुरावा होता ना, तो दाखव मला. ठोस पुरावा नसेल ना तर मी सावलीवर संशय घेणार नाही, कळलं काय? आणि जर टाइमपास करायचा असेल ना तर तुझ्या बाजूला बाई उभी आहे ना, तिच्या बरोबर कर. ठीक आहे. अजूनही तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना, नको ठेवूस. पण आता ज्याने प्रत्यक्ष हे सगळं बघितलं आहे, तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, त्याच्यावर तरी विश्वास ठेवशील की नाही? थांब. ओ दादा, या हो जरा. या पटकन या, पटकन या. दिन्या माझा मित्र आहे, कळलं काय? आणि मला माहिती आहे याच्याच रिक्षामधनं अमृता आणि सावली गेली होती देवळामध्ये. पुढे बोल. चला, हे एक उत्तम झालं की तुम्ही दोघं एकमेकांना ऑलरेडी ओळखतात. नाही तर उगाच माझ्यावर बाला ठेवायचं होतं की या बाईने कोणीतरी तोतया माणूस उभा केलाय साक्ष देण्यासाठी. बरं, सांग बाबा, सांग काय बघितलंस ते सांग साहेबांना. हे बघा राजाभाऊ, या झंझटमध्ये मला पडायचं नव्हतं. हे बघा, पोलीस, कोर्ट कचेरी या भीतीमुळे त्या दिवशी मी तुम्हाला काय खरं जे सांगितलं नाही. मला माहिती पण नव्हतं त्या तुमच्या वहिनी आहेत, मिसेस आहेत ते. पण माझ्या मनाला येण्यासारखं खात होतं सांगून, सांग सांग म्हणून. पण मी खरं काय ते सांगतो. त्या दिवशी माझी रिक्षा बंद पडली. मला नको सांगू ते, मीच रिपेअर केले ना. पुढे बोल. अहो हो, तुम्हीच रिपेअर केल्या, तुम्हीच रिपेअर केल्या, मी कुठे नाही म्हणतोय मी. बघा, त्या दिवशी माझी रिक्षा बंद पडली. मी मागं चेक करत होतो. झालं काय, सावली मॅडम दुसरी रिक्षा बघायला खाली उतरल्या होत्या. समोरनं स्पीडनं व्हॅन येत होती आणि तुमची बायको तिला बाजूला सरणार होती. तेवढ्या सावली मॅडमच त्या व्हॅनच्या खाली ढकलून दिली की हो. अहो, या डोळ्याला बघितलंय मी. खोटं कशाला बोलू मी.